नमस्कार, विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भ न्यूज प्रस्तुत रणसंग्राम कौल जनतेचा या कार्यक्रमामध्ये मी चेतन बुधे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण अमरावती विधानसभा मतदारसंघामधील विमलाबाई देशमुख या कॉलेजमध्ये आलेलो आहोत. आज आपल्यासोबत तरुणाई म्हणजेच की फर्स्ट टाईम वोटर जुडलेले आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना त्यांचा आमदार कसा हवा आहे, आमदाराबद्दल त्यांना काय अपेक्षा आहेत, शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल हवा आहे का, या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत. मला तुम्ही सांगा, एक आमदारामध्ये काय लक्षण असले पाहिजे, त्याची कामगिरी कशी असली पाहिजे? मेन म्हणजे तर त्यांनी पेशन्स राहायला हवे आणि जे बोलतात ते करायला पाहिजे. की नुसतं जिथे तिथे जाऊन भाषण देणंच काही प्रायोरिटी नसते आपली, तर त्यांनी जे पण म्हटलेलं आहे ते करायला पाहिजे. केंद्रामध्ये BJPची सत्ता आहे, त्यांच्या कामगिरीबद्दल काय म्हणाल? खूप चांगली सुरू आहे मोदीजींच्या अंडरमध्ये, तर ती तशी सुरळीत चालू राहावी असं आम्हाला वाटतं. मला ताई तुम्ही सांगा, एक आमदार विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय मदत करू शकतो? विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते तर शाळा कॉलेजेस मीन्स प्रायमरी एज्युकेशन हे खूप इसेन्शियल आहे कोणत्या पण स्टुडंटसाठी. तर त्यांनी ग्रामीण विभागामध्ये प्रायमरी एज्युकेशन द्यायला पाहिजे. मोफत झालं पाहिजे शिक्षण? हां, आय थिंक ॲटलिस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तरी मोफत झालं पाहिजे. झालं. मित्रा, तुझं नाव? सोहेल सौदा. मला तू सांग, भारताची GDP ग्रोथ लेवल खाली गेली, त्याबद्दल तू कोणाला कारणीभूत ठरवशील? यामध्ये कारणीभूत आपण सर्वांना नाही ठरू शकत. जसं की GDP लेवल ही एक अशी लेवल आहे की जी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे आपण कोणत्याही वस्तूवर कर उत्पादन जेव्हा करतो त्याचं मूळ कारण असं झालं की GST लेवल आपण वाढवली. GST एवढा ठेवायला नव्हता पाहिजे होता आपण, कारण की GSTमुळे खूप पात्रता जे लेवलची आहे ती वाढून जाते आणि गरिबी आजही खूप कमी आहे. त्यामुळे GDP ग्रोथ जेव्हा आपण करू तर आपल्याला सर्व गोष्टींना आर्थिकदृष्ट्या असं सहमत घ्यावं लागतं. जे शैक्षणिक असो, रोजगारहमी असो किंवा मग कोणतेही फील्ड असो, ते आपल्याला एकदम म्हणजे अधिकृत करून घ्यावं लागेल आणि असे आमदार पाहिजे की जे खरंच या सर्व आश्वासन देऊन करतील. मला तू सांग, एका आमदारांनी अशा कोणत्या योजना आणल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना लाभ होईल? विविध योजना आहेत, जसे की शैक्षणिक पात्रतेमधील आपण बघू शकतो की आता स्पर्धेचं युग आहे. तर स्पर्धेच्या युगामध्ये आपण न्यू प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. तर त्या प्रकारे जिथं आज गरिबीतला मुलगा, जिथं गावातला मुलगा जिथं अडकलेला आहे त्याला तिथून काढणे ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याच्यावर स्पेशलाइज असं लक्ष केंद्रित करणे की त्यामध्ये क्वालिटी झाली. कारण की आजकाल गरिबीमुळे मुलांना शिकायला मिळत नाही, सिटीमध्ये यायला मिळत नाही, गावातल्या मुलांना यायला भेटत नाही. तर त्यांना आवश्यक आहे की त्यांना तशा प्रकारचं एक मोडिफाईड शिक्षण देणं आवश्यक आहे. जसं हिनं म्हटलं की ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत फ्री करायला पाहिजे, ती फ्री करायला पाहिजे, पण त्यामध्ये काहीतरी थोड्याशा सर्वांना फ्री नाही करू शकत. कारण की सर्वांना फ्री करत बसलो तर मग अशी खूप मोठी जनता आहे. फ्री तेव्हाच करायला पाहिजे, त्यात म्हणजे क्वालिटीज बघायला पाहिजे का त्या मुलाला खरंच तो एबल आहे का, ते ॲबिलिटी पाहून त्याची पुढची वाटचाल करायला पाहिजे. मला तू सांग, पुढच्या तुझ्या लाईफमध्ये तू राजकारणामध्ये जाण्याचे इच्छुक असशील का? म्हणजे तुला वाटते का की आपण राजकारणात गेलं पाहिजे, काही बदल करू शकतो? राजकारणात हवं तसं मला इंटरेस्ट नाहीच, कारण की राजकारण म्हटलं की सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटीज वाढतात आणि राजकारणी एक वेळा झालं की मग आणि इच्छुकही असलो राजकारणी करायच्या वेळेस तर सगळ्या गोष्टींचा विचार आपण करायला पाहिजे. जसं की शैक्षणिक म्हटलं की विचारधारा एक सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. मला नाही वाटत आपला देश जो आहे तो विकासाच्या मार्गावर चालला म्हणून, कारण काही गोष्टी ज्यांची आपल्याला गरज नसतानाही त्या गोष्टी आपल्यासाठी आणलेल्या आहेत. जसं की वायफाय कनेक्शन रेल्वे स्टेशनवर, त्याची काही गरज नाही आहे. त्याच गोष्टीत जर आपण दुसरं काही शेतकऱ्यांना जर तेवढे पैसे दिले समजा तर त्याच्यामध्ये त्यांचं सगळं काही बरोबर होऊ शकते. त्याच प्रकारे जे बाकीच्या गोष्टी आहेत समजा अजून ते ऑनलाईन वगैरे केलेलं आहे. कसं आहे, प्रत्येकाला हे ऑनलाईन वगैरे काही समजत नाही जास्त करून. शेतकऱ्यांना ह्या गोष्टी अजून माहीत पण नाही आहे की बाबा ऑनलाईन काय असते, कसं करावं लागते. हे फक्त हे मोठ्या लोकांसाठी आहे आणि त्याच्यामुळे काय होऊ राहिलं, मेन गोष्ट अशी आहे की आपला जो पैसा आहे हा ऑनलाईन म्हणूनच गुंतून राहत आहे. त्यांचं मेन याच्या फक्त हेतू काय आहे लोकांना समजत नाही आहे की आपला जो पैसा आहे हा वरच अडकलेला राहत आहे. आपण जे चलनात राहत होता पैसा, तो चलनात राहत नाही आहे. तो पेटीएम झाला, फोनपे झाला, याच्यामध्ये गुंतून राहत आहे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की समजा त्याच्यामध्ये की जे आपण विचार करतो प्रत्येक गोष्टीचं की ही अशी झाली पाहिजे बाबा, म्हणजे त्या प्रकारे मला तरी असं वाटतं की जे सरकार आहे ते कारणीभूत आहे की ते त्या गोष्टी आपल्याला असं समजा बरोबर होऊ देत नाही. त्यामुळे बाकीच्या योजना आखल्यापेक्षा
जर रोजगार दिला समजा, रोजगाराची चांगली संधी वगैरे दिली आपल्या युवा लोकांना, थोडंसं अजून चांगलं होऊन जाईल. आणि याचंच हे कारण आहे की आपलं GDP दिवसेंदिवस घसरत आहे. एक आमदार एका विद्यार्थ्यांची काय मदत करू शकतो, त्याला काय अशी सोय देऊ शकतो की तो विद्यार्थी कोण्याही कास्टचा असो त्याला लाभ होईल, शिक्षण तो घेईल, 100% तो शिक्षणात समोर जाईल. काय वाटते तुला? आता प्रत्येक आमदाराचे विचार हे वेगवेगळे असतात. कोणी चांगल्यासाठी करते, कोणी खराब याच्यासाठी करते. आता त्यांचं मेन हेतू हा असला पाहिजे की जे लोकांना लाभ नाही भेटत आहे शिक्षणाचा, त्यांनी म्हणजे त्यांच्या एरियात जो आमदार आहे समजा, त्यांनी त्या व्यक्तीला तिथपर्यंत पाठवलं पाहिजे, समोर कॉलेजपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यांच्या घराची आता काही घराची कंडिशनही नसते, त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे की नाही तुम्ही ही गोष्ट करा म्हणून. प्रत्येक ठिकाणी कसं आहे, आता त्यांचे जे आमदारांची जे मुलं असतात ते दुसऱ्या देशात जाऊन शिकतात युनिव्हर्सिटीमध्ये, आणि जे गावातले लोक असतात ते त्यांचे पोस्टर लावत फिरतात सगळीकडे. त्याच्यामुळे गावातले लोक राहिले त्यांच्या मागं, आणि त्यांचे मुलं जे आहेत ते चांगल्या प्रकारे शिकत आहेत. हे आपल्या जे युवा पिढी आहे यांना हे लक्षात येत नाही आहे लवकर. त्यामुळे आपण हे असं करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. तुझं नाव मित्रा? अमित सोनगोड. मला तू सांग, भारताची जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यात काही बदल झाला पाहिजे? बदल तर पाहिजे. जसं आता आपण आपल्या इथं लागण तशी म्हणजे शिक्षणाची व्यवस्था आहेच नाही. जसं आपण आपल्या इथं जेव्हा एखादा जर टॉपर विद्यार्थी किंवा कोणताही विद्यार्थी असतो त्याला जर शिक्षणाची गरज पडली, तुम्हाला मलेशिया, जपान, अमेरिका अशा इकडं देशात जातो. काही गरज नाही ना. आपल्या देशात जर आपण काही सुविधा दिली तर आपल्याला काही गरज नाही तिथं जायची. आता तेवढंही नाही. आपल्या जर आपण एखादा खेडेगाव, या जिल्ह्यात एवढे खेडेगाव आहे, सगळ्या खेडेगावातले पोरं इथं येतात. तेच जर सगळ्या खेडेगावात मिळून जर 5ही खेडेगावात मिळून जर एका इथं दिली शिक्षणाची चांगली व्यवस्था तरी चालते ना. आणि आपल्या इथं कॉम्पिटिशन्स असतात. अमरावतीसारख्या जिल्ह्याची इथं पुण्यात जाते शिकायला, काही गरज नाही ना. जर आपल्या इथला आमदार आपल्या इथं जर चांगली व्यवस्था घेऊन तर शिक्षणाची आपल्याला काही गरज नाही पडत तिथं जायची. घर सोडून मुलांना जायची काम पडत नाही असं तुझं म्हणणं? एवढा मोठा जिल्हा असून त्यांना पुणेसारख्या सिटीत जावं लागतं शिक्षणासाठी. इथं तेवढं डेव्हलप नाही आहे, मग गावात कसं काय असणार आहे? त्यांना एवढा मोठा आमदार असा आहे. आपण आमदार कशासाठी निवडतो? कारण आपल्या शिक्षणाची प्रत्येक गोष्टीची गरज जी भासते त्यांनी आपली पूर्ण केली पाहिजे. त्यासाठी आपण आमदार निवडतो. त्यांनीच जर ते पूर्ण नसून करत तर काही फायदाच नाही आपल्याला गोष्टीचा. त्यांनी आणायला पाहिजे. जेव्हा आता एवढं डेव्हलप आहे शिक्षण, इंटरनेटचा जमाना आहे, सगळा जमाना आहे, तर त्यांनी आणायला पाहिजे. नवीन म्हणजे एवढं डेव्हलप झालं आहे शिक्षणाबद्दल. बाकीच्या देशात आता प्रत्येक देशात समजून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आले. आपल्या देशात काहीच नाही. आपण जिथं आहे तिथंच आहे. 2000 पासून 2012, 15 पर्यंत, 16, 18, 19 पर्यंत तोच बदल, काहीच बदल नाही आहे ना. आता BJPची सत्ता आहे 5 वर्षापासून केंद्रामध्ये, काही बदल दिसते तुला? नाही, मला तर नाही वाटत काही बदल आहे म्हणून. फक्त त्यांचं कसं आहे की ज्या मोठ्या गोष्टी आहे ज्याच्यामुळं आपण लोकांना असा प्रभाव वाढू शकतो का हां BJP आहे तर हे करून राहिली, फक्त त्याच गोष्टी करू राहिले, बाकी अंदरून तर काही आहेच नाही. आता एवढे मोठा जिल्हा आहे, 2020 पासून तसाच आहे तो. तुला वाटते का केंद्र म्हणजे सत्तेमध्ये शिक्षित लोक आहेत म्हणून? नाही, आता एवढे तर काही शिक्षित लोक नाही. आता तुम्हालाच तर माहीत आहे, कोणी चाय विकणारा किंवा एवढे क्रिमिनल भरले आहे, एवढे क्रिमिनल अमरावतीतले एवढे नगरसेवक, 7 नगरसेवक जे ते क्रिमिनल केसनं पूर्ण भरलेले आहे. याच्यावर कोणती केस, त्याच्यावर कोणती केस, तेच आहे ना. क्रिमिनल केसनं भरले आहे, शिक्षण तर काही आहे नाही. सगळ्यावर गुन्हे दाखल आहे. सगळ्यांवर गुन्हे दाखल आहे ना. जेवढे आता असं BJPचे मॅक्सिमम आय थिंक मला तर माहिती आहे, मी वाचलं होतं 11 ते 12 जेवढे मोठ्यात मोठे आमदार खासदार जेवढे काही आहे सगळ्यांवर गुन्हे दाखल आहे. एक तर दंगेखोरी, एक हाफ मर्डरचे तर केस आहे त्यांच्यावर. अजून काय? बरोबर. तुला वाटते का आता जी शिक्षित पिढी येणार आहे समोर ती आता राजकारणात जाईल, त्यांना इच्छा वाटेल की राजकारणात आपण जायला हवं, काहीतरी बदल करायला हवा, वाटते का तुला? वाटते तसंही, पण आता जर एवढी गडबडी आपली हे आहे, राजकारण आहे, कोणाला जाणार? चांगले विद्यार्थी कशाला जाणार आहे? सगळ्या गोष्टीत कॉम्पिटिशन पाहिजे, ठीक आहे, पण यांचं इन केस समजून घ्या. आता प्रत्येकाला राजकारण जायची इच्छा असते, कोणाकोणाला असते, कोणाकोणाला नसते, पण आता राजकारण जायचं आहे, काही व्यवस्था तर पाहिजे राजकारणात जायची. तुम्ही गुन्हेगार घेताय, ज्यांची ओळखी जास्त आहे त्यांना घेताय. जे शिक्षण पद्धतीवर आता समजून घ्या, ज्यांचं शिक्षण जास्त आहे त्यांनाच घेत नाही, तर काय फायदा आहे? शिक्षणवाल्या लोकांना घ्या ना तुम्ही, ज्यांच्यावर गुन्हेगारी दाखल आहे त्यांना घेत आहे. इव्हन आपल्या इथं एक साधा कर्मचारी, आपण साधा जो शिपाई असते त्यासाठी आपण मोठ्यात मोठी हे घेतो, परीक्षा घेतो, आणि ते आमदार आणि खासदारासाठी आपण काहीच विचारत नाही. दुसरी तिसरी नापासून तरी घेऊन घेतो. खरी. ताई, तुमचं नाव? काय वाटतं तुम्हाला, शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल झाले पाहिजे? ऑफकोर्स बदल तर व्हायलाच पाहिजे. सध्या म्हणजे प्रत्येक वर्षाला वर्ष तर बदल ही काळाची गरज आहे. तुम्हाला वाटते का तुम्ही आता समोर पुढे राजकारणात जायचा विचार कराल किंवा
काही आपण बदल करूयात असं वाटते का तुम्हाला? राजकारणात जाण्यासाठी घरची बॅकग्राऊंडच पाहिजे. ते असं नाही आहे की सध्याच्या काळात तरी राजकारणात जाण्यासाठी फॅमिली बॅकग्राऊंडच मेंटेन करते. कारण की कोणीही म्हणजे खूप जास्त हुशार आहे, शिकलेला आहे, या परिस्थितीनुसार राजकारणात कोणीच जात नाही आहे. आता घरचे आजोबा गेले असेल तर त्यांचा मुलगा, त्यांचा नातू, अशीच पिढ्यानपिढ्या सुरू आहे आपल्या इथे सध्या. गरीब मुलगा असेल तर तो राजकारणात नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत कारण की त्यांची त्याच्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. गाड्या वगैरे माहितीच आहे. पैसा लागतो त्याच्यासाठी. मग तुम्ही काय म्हणाल, काय बदल झाला पाहिजे की गरिबाचा मुलगा सुद्धा निवडणुकीसाठी उभा राहिला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? त्यासाठी पब्लिक सपोर्ट पाहिजे. बरोबर. आपल्या विद्यार्थ्यांमधून केला तर विद्यार्थी सपोर्ट पाहिजे. युवा कर्तबगार असेल तर होऊ शकते सपोर्ट, येऊ शकते कोणी पण गरीबमधून येऊ शकतात. बरोबर. बदल होईल तुम्हाला वाटते का? आता सत्तामध्ये समजा शिक्षित मुलं आली, यंग पिढी आली, तर काही बदल होऊ शकते का? सुरुवात आपल्यापासून केली तर होऊ शकते. होऊ शकतो. बरोबर. मला तुम्ही सांगा, तुमची कॉलेजमधून डिग्री कंप्लीट झाली तर तुम्हाला तुमच्या शहरात जॉब भेटेल का? नाही, का बरं असं वाटतं का? कारण की आता खूप जास्त कॉम्पिटिशन आलेली आहे सध्याच्या परिस्थितीत. तर जॉब भेटणं खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे आपल्या जॉब भेटणं. विदर्भाच्या बाबतीत काय म्हणाल? विदर्भात काय विकास दिसतोय तुम्हाला? काही मुख्यमंत्री करतायत का? न्यू योजना वगैरे आणतायत काही? योजना तर येत आहे पण जनतेपर्यंत पोहोचत नाही आहे व्यवस्थित. त्यामुळे योजनांचा लाभ तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय? नाही. शिष्यवृत्ती योजना किंवा कोणती शिक्षणासाठी योजना, स्कॉलरशिप ज्याला म्हणतो स्कॉलरशिप मिळाली? काही म्हणजे काही फायदा झाला तुमचा? काही मदत झाली? फॉर्म भरण्यात फॉर्म भरण्यातच जातं. ताई, तुमचं नाव? कीर्ती पवार. ताई, मला तुम्ही सांगा, 100% मतदान होते का? म्हणजे विद्यार्थी आपला उमेदवार निवडासाठी आपल्या कामातून वेळ काढून आपला योग्य उमेदवार निवडतोय का? नाही निवडत आहे, कारण जे खेडेगावातले लोक आहे किंवा स्टुडंट्स आहे ते मतदान करायला जातात, पण जे शिक्षणासाठी शहरी भागात आले आहे तर ते त्यांच्या शिक्षणातून वेळच काढू शकत नाही आणि त्यांना त्यांचा उमेदवार निवडून येईल यांची पण शक्यता वाटत नाही. म्हणून शहरी भागातले लोक जातात पण खूप 100% नाही जात. नाही का? मला तुम्ही सांगा, शिक्षण पद्धतीमध्ये काही बदल केले पाहिजे? हो, बदल केले पाहिजे. जसा की 1-2 सांगू शकता काय केलं पाहिजे योजना? शिक्षण पद्धतीमध्ये सगळ्यात आधी खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तो आहे डोनेशन. हे डोनेशन आधी बंद केली पाहिजे, कारण जे खूप गरजू स्टुडंट्स असतात, जे खूप गरीब असतात, ते एवढे मोठे डोनेशन भरायची त्यांची ऐपत नसते. आणि आता जे मिडल क्लास लोक आहेत त्यांना पण या डोनेशनचा खूप त्रास व्हायला लागला. तर हे डोनेशन आधी बंद झालं पाहिजे. योग्य उमेदवाराचे काय लक्षणं असले पाहिजे? त्याच्यात काय क्वालिटीज असले पाहिजे? त्यांनी जे पब्लिकची जी मतं आहे ती मांडली पाहिजे आणि त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. मित्रा, तुझं नाव? प्रतीक कडू. मला तू सांग, सरकारनं जी आश्वासनं दिली ते पूर्ण झाली का? नाही, जसं शेतकरी कर्जमाफी वगैरे झालेली आहे ते सरसकट जशी म्हटलेली आहे त्याप्रमाणे नुसार झालेली नाही आहे. महाराष्ट्रात तरी झालेली नाही. जोपर्यंत जे आपले शेतकरी लोक आहेत, म्हणजे खेड्यापाड्यातले जे लोक आहेत, त्यांनी ऑनलाईन जशी कर्जमाफी म्हटल्या गेली तशी गेलेली नाही आहे आतापर्यंत. तशी UP सरकारनं, म्हणजे UP जसे आश्वासन दिले होते की जशी सरकार आमची BJP जी आली तसेच आम्ही सरसकट कर्जमाफी करू बा, तसं UP सरकारनं केलेली आहे. तशी महाराष्ट्रात का बरं नाही, हा सरकारला उलट प्रश्न माझा. अच्छा. हां. म्हणजे पूर्ण कर्जमाफी झालेली नाही असा तुझा प्रश्न आहे? आणि जसे नोकरदार वर्ग आहे, नेट सेट गेट होऊन झालेले जे वर्ग आहेत त्यांना रोजगार नाही आहे. अजून जे रोजगार मिळायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात, जसे रोजगार मिळत नाही आहे. कारण भरपूर क्वालिफिकेशन झालेले जे टीचर्स लोक आहेत सर्व, समजा काही ते टेम्पररी वर्क करत आहे, रोजगार मिळत नाही आहे सरळ. बेरोजगार दिसत आहे जास्त. बेरोजगारी वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे दिवसेंदिवस. येत्या काही वर्षात, 5 वर्षात काही बदल दिसतो तुला देशात? बदल झालेला आहे केंद्रात, पण तो कसा औद्योगिक झालेला आहे. जसं आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनानं पाहिलेला आहे तर म्हणजे वायफाय वगैरे हे ज्या सिस्टीम झालेल्या आहेत त्या आपल्याला
गरजेच्या नाहीत, कारण आपला देश हा कृषीप्रधान आहे. तर कृषीप्रधान असल्यामुळे पहिले शेतकऱ्याचं सुख पाहावं, नंतर औद्योगिक हे ऑलरेडी श्रीमंत आहेतच ना. बरोबर. तू काय सांगतो? माझ्या मते तर हे सरकार खोटं आहे. कारण काय, या सरकारने कर्जमाफी बोललेली आहे, तर कर्जमाफी यांनी केलेली नाही आहे. पहिली गोष्ट, जी सरसकट कर्जमाफी पाहिजे होती ती सरसकट कर्जमाफी यांनी केलेली नाही आहे. आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रात जे नेटसेट झालेले शिक्षक लोक आहे, त्यांनी जसा तो बोलला आपल्यासोबत, त्यांनी सांगितलेले जे मुद्दे आहे ते व्यवस्थित आहे, बरोबर आहे, त्याचा काही प्रश्न नाही आहे तो. कारण का नेटसेट झालेले जे एवढे शिक्षित लोक आहे ते CHB म्हणून टेम्पररी जॉब करत आहे. त्यांना जो आता समजा एका कॉलेजमध्ये लागत आहे तर त्यांना 40-50 लाख रुपये डोनेशन देणं आहे. एखादा शेतकऱ्याचा मुलगा जो टीचर झाला हे जाऊ, तर त्याला परमनंट जॉबसाठी 40-50 लाख रुपये भरावं लागत आहे. तर तो कुठून भरणार? कारण का एवढी शेती आहे, शेतीच्या भरोश्यावर 40-50 लाख रुपये भरणं आणि ते नंतर मिळणं एवढं काही पॉसिबल नाही आहे. कारण का हे सरकार जे बोलते ते खोटं बोलते. तर यांनी केला आहे विकास, पण विकास कोणत्या लोकांचा जे औद्योगिक क्षेत्रात झालेला आहे, रोड झाले. आता इलेक्शन आलं का यांना रोड चुकते, मदत काय होते यांना रोड करायला, बाकी कामं आहे यांना मदत. इलेक्शन आले का सर्व येतात, आमदार येतात, खासदार येतात, कुणी म्हणा, कोणताही आमदार तो कोणता येतो, मदत कोण येत, तुम्ही मदत काय येतो विचारायला. तुम्हाला रस्ते करता येत, काय नाही करता येत मदत. जे रस्त्यावर खड्डे असतात त्याच्यामुळे किती जण मृत्यू झाला आहे त्यांचा. आणखी काही हे आहे मुद्दे असे खूप आहे, पण माझ्या मते हे सरकार खोटं आहे. यांनी जे आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण केले. आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत, त्यांच्या कामगिरीबद्दल काय सांगतो? त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्यावर तर स्वतःवरच 14 गुन्हे दाखल आहे. त्यांची कामगिरी फक्त ते यात्रा करतात, त्यांच्यामध्ये यात्रा करून अजून मतं मागायला फिरतात. कारण तुम्हालाच माहीत आहे, तुम्ही रोज रिपोर्ट घेतात, तुम्हालाच माहीत आहे काय काय आहे. तुम्ही जर BJPचे समर्थक असेल तर तुम्हाला माहीत असेल काय काय करतात काय काय नाही. पण आमच्या मते जे पाहिजे तसं ते आश्वासन पूर्ण करत नाही जनतेचे. महाराष्ट्रात म्हणजे ते कर्जमाफी करतो. कर्जमाफी किती दिवस झाले ऑनलाईन केली, पण कर्जमाफी त्यांनी सरसकट कर्जमाफी केली नाही. कारण का शेतकरी कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याला, तर ती कर्जमाफी पाहिजे ती दिलेली नाही आहे. त्याच्या भरोश्यावर याचं आहे. कारण का निसर्ग साथ नाही देत आहे शेतकऱ्याला. कधी पावसाळा जास्त होतो, कधी उन्हाळा, पिकावर बोंडअळी वगैरे अशा प्रकारचे हे येत आहे, रोग येत आहे. त्यामुळे मला तरी वाटत मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले आहे. मला तू सांग, आपला देश विकासाच्या मार्गावर चाललाय का? हो, चालला आहे, पण ज्या क्षेत्रात पाहिजे त्या क्षेत्रात. आपला देश कृषीप्रधान आहे तर त्याला पहिले मान्यता दिली पाहिजे. कृषीप्रधान शेतकऱ्यांना पहिले हे दिले पाहिजे, पूर्ण आश्वासन त्याचे पूर्ण. कारण का त्याच्याच भरोश्यावर देश आहे. आपल्या देशात औद्योगिक विकासाला जास्त हे आला आहे, त्याच्यात आपल्याला पैसा गुंतवायला नाही पाहिजे. त्या सरकारने त्यात पैसा जास्त गुंतवला आहे, पण शेतकऱ्याला कमी दिलेला आहे. मित्रा, तुझं नाव? सर, माझं नाव रोशन काशीनाथ आगलावे. अच्छा, मला तू सांग, आपला देश विकासाच्या मार्गावर चाललाय का? सर, सध्या तर चालू आहे आणि काही महाराष्ट्रात काही देशात कामगिरी चालू आहे. सध्या विकासाच्या मार्गावर चालू आहे. जसे की मोदीचं म्हणणं आहे की बाबा सबका साथ सबका विकास काहीतरी चालू आहे. आता तू फर्स्ट टाइम वोट करत आहे? हां सर, मला 18 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि माझं फर्स्ट इलेक्शन आणि मला इलेक्शन कार्ड आहे आणि इलेक्शन सध्या मला वोट द्यायचा हक्क आहे. अच्छा, काय सांगशील तू, एक उमेदवार कसा असला पाहिजे, एक आमदार कसा असला पाहिजे? तू कोणत्या आमदाराला निवडशील की त्याच्यात ते गुण असले पाहिजे? सर, कारण तर आजकाल आपल्या देशात काही अशा अडचणी चालू आहेत आणि आमदार खासदार असा असला पाहिजे, कारण तर आपल्या सर्व गरजा त्यांनी पूर्ण केलेल्या पाहिजे, तरच आपण त्यांना वोट देऊ. बरोबर. बरं, मला तू सांग, तू आता मतदान करशील, हो सर. तू पक्ष पाहून करशील की उमेदवार पाहून करशील? सर, पक्ष पाहून तर नाही, कारण तर उमेदवार पाहूनच करणार. कारण तर त्या उमेदवारावर आपलं पूर्ण हे चालत असते. कारण तर त्या उमेदवाराकडे आपलं काय मत आहे, आपण त्याच्याकडून कोणती अपेक्षा करू शकतो, असं त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते आणि त्यावर इलेक्शन आपले ते वोट मतदान करत असतात त्याच्यावर. मित्रा, तुझं नाव? गजानन सुभाष टाके. तू आता फर्स्ट टाइम वोटिंग करशील, हो. कसं वाटतं आहे तुला? म्हणजे फर्स्ट टाइम वोटिंग करताना काय वाटते तुला की आपला उमेदवार कसा असला पाहिजे? आपला उमेदवार असा असला पाहिजे की जे सर्व काम केले पाहिजे, जे आपलं म्हणणं आहे, जे आपल्याला जे समस्या आहेत ते त्यानं पूर्ण केल्या पाहिजे, तर आपण त्याला देऊ शकतो. बरोबर. तर मग ते
चांगलं दिसण्यासाठी जर काही ना जर चांगले जर कामं केली तर सर्व लोक त्याला वोटिंग देईल. बरोबर आहे. त्याच्यामुळं मग आम्ही त्यांचे चांगलं हे करू शकतो आणि ते पुन्हा पुन्हा बी निवडून येऊ शकतो. बरोबर. ज्यांना चांगले काम केले ते. बरं. एका आमदाराची कामगिरी माहिती आहे का तुला? काय कामं असतात त्याच्याकडे? सर जसं की जे आता एखाद्या खेड्यातले धरा, तर एखादा खेड समजा की ज्या खेड्यातनी पाण्याची सुविधा नाही, बिजली नाही, म्हणजे डबल काही हे म्हणजे वगैरे वगैरे, तर सर समजा ते जर काही ना जर केले तर त्या गावाचा विकास होऊ शकते. सर त्या गावाला जराशी चांगली अपेक्षा भेटू शकते की आपल्या गावाचा उमेदवार ह्या चांगला आहे गड्या, त्याच्यामुळं तर मग सर त्याला वोटिंग देतो. आता मला सांग, तुझं ग्रॅज्युएशन या कॉलेजमधून कंप्लीट झालं तर तुला जॉबसाठी इथं जॉब मिळेल की दुसऱ्या शहरात जावं लागणार तुला? सर या जागेवर तर जॉब तर नाही मिळणार. का बरं तुला असं वाटते की इथे जॉब नाही भेटणार? सर तसं या जागेवर जॉब म्हणजे आपण कशासाठी आलो, आपण इथे शिकण्यासाठी. ग्रॅज्युएशन आपलं पूर्ण झाल्यानंतर आपण तर येथून तर आपल्या गावाकडे जाणार. आपण अपेक्षा काय करणार की आपल्याला नोकरी भेटू शकते गड्या, पण ही बी अपेक्षा आपण आपल्याकडून करू नाही शकत की आपल्याला 100% आपल्याला नोकरी भेटेलच गड्यावर. ही अपेक्षा मी तर कधी ठेवतच नाही. की स्वतःच्या यानाकडे आपल्याला आपण जर सर्व जर करून जर आपल्याला जर नोकरी भेटत नसेल तर सर आपल्या शिकण्याचा बी वर्ग आहे. अच्छा. शिक्षण करून सुद्धा नोकरी भेटत नाही हा तुझा मुद्दा आहे. अच्छा. तुला काय वाटते की आपल्या शहरात असं काय केलं पाहिजे की जेणेकरून इथल्या मुलांना इथेच जॉब भेटेल किंवा नोकरी भेटेल? सर तर मग हे तशी आहे ना, एक मी 2 दिवस अगोदर मी एका याच्यावर गेलो ट्युशनला, तर त्या सरांना मला सांगितलं की शिक्षण करून कशी कमाई करायची हे सांगितलं. मित्रा, तुझं नाव? ऋषिकेश जनार्दन डोंबले. बरं, कुठला आहे तू? तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. अच्छा. इथं अमरावतीमध्ये शिकतो? हो. अच्छा. यवतमाळ सोडून इथं यावं लागलं तुला हो, शिक्षणासाठी? शिक्षणासाठी. का बरं असं? तिथे शिक्षण व्यवस्था नाही बरोबर? व्यवस्था आहे, पण हे विद्येचं माहेरघर असल्यामुळे अमरावतीमध्ये. अच्छा. विद्यापीठ इथं आहे म्हणून आला की इथली शिक्षण व्यवस्था चांगली आहे? काय वाटलं तुला की तू अमरावतीत शिक्षण करायसाठी आला? शिक्षण व्यवस्था चांगली आहे. शिक्षण व्यवस्था चांगली आहे. बरं, मला तू मागील आमदाराचं नाव सांगू शकतो का यवतमाळचं? आमदाराचं तर माहीत नाही, माझ्या तालुक्यात. हां, त्यांचं नाव सांग. अमय नाईक. अमय नाईक. त्यांनी काही विकासाची कामं केली आहेत का? विकासासाठी हो. हो. काही विकास दिसला त्यांच्या सत्तेत तुला 5 वर्षापासून? हो, गावामध्ये रस्ते, हां. नळ सुविधा. बरोबर. मला तू सांग, नळात पाणी आलं आणि रस्ते झाले म्हणजे विकास झाला का? नाही. काय केलं पाहिजे? विकासाची परिभाषा सांग मला तू. विकासासाठी संपूर्ण काही गावासाठी व्यवस्था केली पाहिजे. हां. गावामध्ये रस्ते गिस्ते, नाल्या, जिम, कॉलेज विलेज, व्यायामशाळा, वाचनालय. बरोबर. रोजगारबद्दल काय म्हणशील? युवाला रोजगार मिळतो का? तुझ्या गावात तुला काही काम मिळतंय का? काही न्यू फॅक्टऱ्या MIDCमध्ये काही प्रोजेक्ट येतोय का? आमदार काहीतरी आणतोय का? या काही मुद्द्यांवर तू बोलशील? तसं काही नाही गावामध्ये, तर बेरोजगारी, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जा लागते दुसऱ्याच्या, म्हणजे बेरोजगारी आहे. हो. काही फरक नाही दिसत आहे. नाही. एका आमदाराने बेरोजगारीसाठी काय केलं पाहिजे तुला वाटतं? बेरोजगारीसाठी काही फॅक्टरी, काही विशेष काही गावामध्ये आणलं पाहिजे. मित्रा, तुझं नाव? माझं नाव दीपक हिरोजी पत्रे. बरं, मला सांग, येत्या काही दिवसात आपल्या देशात आर्थिक मंदी दिसून आली, त्याच्यासाठी तू कोणाला कारणीभूत ठरवशील? कारणीभूत सर आता नरेंद्र मोदी आहे आपले, त्यांनी नोटबंदी आणली, तर ते चांगलीच आहे त्या कारण की बा काळा पैसा हे आहे निघला आहे, त्यानुसार बा आता काळा पैसा आहे की नाही हे म्हणजे जे काळा पैसा निघाला तुला असं वाटते ना? काहीतरी फरक पडला सरकारचं ना? सरकारचा फरक पडला बा. आता काय म्हणते आर्थिक व्यवस्थित हे बरोबर नाही, पण मोदीजींनी हे चांगले केलं. हां. तुला काय वाटते की देशात आर्थिक मंदी जागतिक मंदी आहे की राष्ट्राचीच मंदी आहे? म्हणजे भारत देशामध्येच मंदी आहे नुसती? नाही सर, हे वर्ल्डमध्येच आहे, पूर्ण दुनियात आहे. दुनियात. नमस्कार मॅम, तुमचं नाव? मी प्राध्यापक बनिता शिंदे. अच्छा मॅम, मला तुम्ही सांगा, 100% मतदान झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
विद्यार्थ्यांमध्ये आज बरीचशी जागरूकता आहे तशी, परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेचं हे वैशिष्ट्य आहे की भारतीय राज्यघटनेने भारताच्या नागरिकांना प्रौढ मताधिकाराचं तत्व प्रदान केलेलं आहे. तर ज्या व्यक्तींची 18 वर्ष वय पूर्ण झालेले आहे अशा सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. ही पहिले हा संदेश किंवा हे राज्यघटनेचं वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे की आपले 18 वर्ष पूर्ण झाले तर आपल्याला हा अधिकार घटनेने दिलेला आहे. तर मतदान आपण बजावलंच पाहिजे, केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट ही की आज ही जाणीव जागृती होण्याची आवश्यकता आहे किंवा राजकीय शिक्षण होण्याची आवश्यकता आहे की आपण आपले सामाजिक अधिकार तर समाजामध्ये राहून त्या अधिकाराचा वापर सगळेच करतात, पण राजकीय अधिकार कोणते हे व्यक्तीला माहीतच नसतं. जसे की राजकीय अधिकारांमध्ये निवडणुकीला उभं राहण्याचा पण अधिकार आहे, मतदान करण्याचा पण अधिकार आहे आणि सरकारी धोरण जर आपल्याला जे पटत आहे त्याची प्रशंसा आपण करू शकतो किंवा त्या धोरणावर आपण टीका देखील करू शकतो. हा अधिकार आपल्याला आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या सामाजिक आणि राजकीय दोन्ही अधिकाराचा वापर करीत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण भारताचे नागरिक कसे? जर भारतीय नागरिकत्वाची संकल्पना तेव्हाच पूर्णत्वास येईल ज्यावेळी व्यक्ती आपल्या सामाजिक अधिकारासोबतच राजकीय अधिकाराचाही वापर करेल. तर हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही आमच्या विषयांच्या माध्यमातून नेहमी पोचवत असतो. तर सगळ्या विद्यार्थ्यांनाही समजलं पाहिजे की राजकीय अधिकारांमध्ये ह्या 3 गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि हा अधिकार बजावलाच पाहिजे. आज आपण तरुणांची वेगवेगळी मते जाणून घेतली आहेत. त्यांना आमदाराकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना आपला आमदार कसा हवा आहे, या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज आपण इथे चर्चा केली आहे.